रविवारी म्हणजेच 19 मेच्या सकाळपासूनच एक बातमी सोशल मीडिया, टीव्ही चॅनल्स आणि अगदी व्हॉट्सअप ग्रुपवर येत होती. बातमी होती ती म्हणजे पुण्यातली एक भयानक अपघाताची. पुण्यातल्या कल्याणी नगर भागातच पहाटे 2:30 ते 3 वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघात झाला होता. महागड्या पोर्शे गाडीने टू व्हीलरच्या दोघांना चेंडू सारखे उडवले. इतके जोरात उडवले की हे दोघे काही फूट लांब जाऊन पडले आणि जागेवरच मृत पावले. घटना पहाटेच्या सुमारास घडली. सकाळी बातमी आली अपघात झाल्याची आणि त्याच दिवशी दुपारी बातमी आली ही पोर्शे गाडी चालवणाऱ्या एका नामांकित बिल्डरच्या मुलाला 12 तासात जामीन मिळाल्याची. जामीन मिळण्याची अट होती त्याने अपघातावर 300 शब्दांचा निबंध लिहावा. पण नेमके घडले काय? अपघात झाला कसा? अपघातानंतर काय घडले? आणि जर गाडी चालवणाऱ्याला जामीन मिळाला आहे तर कारवाई होणार कुणावर? सगळे प्रकरण जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी धनश्री. आपण पाहत आहात शिवसत्ता टाइम्स न्यूज. 18 मेची रात्र उलटून गेली होती. सुमारे 2:30 ते 3 वाजण्याच्या सुमारास पुण्याच्या कल्याणी नगर भागात मोठा आवाज आला. हा आवाज ऐकून नागरिकांनी तिकडे धाव घेतली. नागरिकांनी धाव घेतली असता एक पल्सर दुचाकी पडलेल्या अवस्थेत दिसली. या गाडीवर असलेले मुलगा आणि मुलगी काही फूट अंतरावर पडलेले दिसले आणि याच रस्त्यावर एका साईडला दिसली ती म्हणजे महागडी उभी असलेली गाडी. या गाडीने दिलेली धडक एवढी भीषण होती की दुचाकीवर बसलेल्या मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर सोबत असलेल्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यानंतर जमलेल्या नागरिकांनी महागड्या गाडीत बसलेल्या तरुणाला बाहेर काढले आणि पकडून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर FIR दाखल झाली. रविवारच्या दिवशी लगेच जामीन देखील मिळाला आणि या सगळ्यात उलगडली ती म्हणजे एक धक्कादायक घटना आणि खऱ्या अर्थाने या प्रकरणाला सुरुवात झाली. पुणे शहरातील कल्याणी नगर भागातील एका पब मधून शनिवारी मध्यरात्री पार्टी करून तरुण आणि तरुणी दुचाकीवरून घरी जात होते. मात्र या तरुण आणि तरुणीच्या दुचाकीला बेभान कार चालकाने दिलेल्या जोरदार धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अनीस औदिया आणि अश्विनी कोष्टा या दोघांचा कारच्या धडकेत मृत्यू झाला आहे. कार चालक आरोपी हा 17 वर्षीय आहे. कल्याणी नगर येथील एका हॉटेलमधून अनीस औदिया आणि अश्विनी कोष्टा हे दोघे जण शनिवारी मध्यरात्री 2:30 वाजण्याच्या सुमारास पार्टी करून दुचाकीवरून घरी निघाले होते. हॉटेल पासूनच काही अंतर पुढे आल्यावर लँडमार्क सोसायटी जवळ ग्रे कलरच्या दोन्ही बाजूस नंबर प्लेट नसलेल्या पोर्शे कारने बजाज पल्सर वरून जात असलेल्या अनीस औदिया आणि अश्विनी कोष्टा यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. या धडकेत दोघे जण रस्त्याच्या बाजूला पडले. या दोघांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान या घटनेनंतर सामान्य जनतेमधून याबद्दल तीव्र रोष देखील व्यक्त केला जातोय. याचं मुख्य कारण म्हणजे ही भरधाव वेगात चालवणारा एक धनिक पुत्र असून त्याचं नाव वेदांत अग्रवाल असे आहे. वेदांत शनिवारी रात्री मित्रांसोबत ग्रॅज्युएशन पार्टी करण्यासाठी गेला होता. पार्टीला जाताना वडिलांची आलिशान पोर्शे कार घेऊन तो गेला. पार्टी संपवून वेदांत ड्रायव्हिंग सीटवर बसला आणि ड्रायव्हरला शेजारी बसवले. त्याचे 2 मित्र देखील गाडीत मागे बसलेले होते. दारूच्या नशेतच वेदांतने गाडीचा स्पीड वाढवला. ट्रम्प टॉवर समोर आल्यानंतर त्याचा कंट्रोल सुटला आणि त्याने समोरच्या पर्सनला धडक दिली. त्यानंतर एका स्विफ्ट कारला धडक दिली. कोट्यवधी रुपये किमतीच्या कारनं आणि कार चालकाच्या बेदरकारपणाने दोघांचा जीव घेतला. पुण्यातल्या ब्रह्मा कॉर्प या नामांकित बिल्डरचा तो मुलगा आहे. दरम्यान वेदांत हा अल्पवयीन असून त्याला अपघातानंतर अवघ्या काही तासातच न्यायालयाने काही अटींवर जामीन मंजूर केला. त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रातून संतापाची लाट उसळली. विशेष म्हणजे यामध्ये काही अटी शर्तींवर जामीन देण्यात आला आहे. त्या अटी शर्तींवरही महाराष्ट्रातून आता संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. वेदांत अग्रवाल हा 15 दिवस ट्रॅफिक कॉन्स्टेबल सोबत चौकात उभे राहून वाहतुकीचे नियोजन करावे लागणार आहे. वेदांत अग्रवालला मानसोपचार तज्ञांकडून उपचार घ्यावे लागणार आहेत.
वेदांत अग्रवाल भविष्यात अपघात झाल्याचे दिसल्यास त्याला अपघातग्रस्तांना मदत करावी लागेल. तसेच पुणे पोलिसांनी त्याला 300 शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा दिली आहे. आरोपीने 15 दिवस येरवडा विभागात ट्रॅफिक कॉन्स्टेबल सोबत वाहतुकीचे नियोजन करण्यास देखील सांगितले आहे. तर दुसरीकडे बघायला गेलं तर या प्रकरणाला वेग आला आणि सोशल मीडिया पासून मीडियापर्यंत अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले. तेव्हा महाराष्ट्रातील पुणे पोलिसांनी कारवाई करत अल्पवयीन आरोपीच्या बिल्डर वडिलांना पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर परिसरातून अटक केली. त्याचबरोबर कोझी हॉटेलचा मालक नमन प्रल्हाद भुतडा, व्यवस्थापक सचिन अशोक काटकर, हॉटेल ब्लँकचा मालक संदीप रमेश जांगळे यांनाही अटक करण्यात आली आहे. हॉटेल मालकासह व्यवस्थापकाला अतिरिक्त सत्र न्यायाधीश SP पोक्षे यांनी 4 दिवसांची पोलीस कोठडी दिली असून बांधकाम व्यावसायिकाला आज बुधवारी न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले. थोडक्यात काय तर लायसन नसताना गाडी चालवायचे, वय नसताना दारू पिऊन जवळपास 200च्या स्पीडने गाडी चालवली, 2 जणांना उडवलं आणि पोलीस स्टेशनला जाऊन पिझ्झा बर्गर खाल्ला. तो मुलगा 12 तासात सुटला आणि जरी त्याच्या वडिलांवर गुन्हा दाखल झाला असला तरी त्यांच्यावर तेच कलम लागतील ज्या कलमांनी त्यांना लगेच जामीन मिळेल. तिकडे ज्या तरुणांचा अपघात झाला त्यांचे कुटुंबीय व मित्रमंडळी कारवाईसाठी झगडत राहिले. त्या मुलांचे आई वडील मुले गमावल्याच्या दुःखात पुण्यात येत होते आणि ज्याच्यामुळे त्यांनी मुले गमावली त्या तरुणांचे आई वडील आपल्या मुलासाठी खायला मागवत होते. काही दिवस ही बातमी गाजेल, चर्चा देखील होतील आणि लगेचच विसरल्या जातील. बार मालकावर मुलांच्या आई वडिलांवर कारवाई होणार का? किंवा 300 शब्दांचा निबंध लिहून मृत पावलेल्या तरुणांना न्याय मिळेल का? हा प्रश्न कदाचित तसाच राहील. यांसारखे अनेक प्रश्न जनसामान्यांच्या मनात देखील घर करून राहिले आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर यांसारखे नवनवीन व्हिडिओ पाहायचे असल्यास आमच्या शिवसत्ता टाइम्सला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास धन्यवाद. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.